आवाज मानदेशाचा। शेतात शेळ्या चारत असताना विद्युत वाहिनीच्या अर्थिंगला धक्का लागून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। ही घटना मान तालुक्यातील रांजणी येथे शुक्रवार दिनांक 6 जून दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। सुमन शिवाजी चव्हाण वय 48 असं मृत महिलेचं नाव आहे। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शुक्रवार दिनांक 6 जून 2025 रोजी दुपारी 3:40 रांजणी तालुका मान जिल्हा सातारा येथील शिरतोडे मळा येथे सुमन शिवाजी चव्हाण वय 48 वर्ष राहणार रांजणी तालुका मान जिल्हा सातारा यांना शेतात शेळ्या चारत असताना MSCBच्या अर्थिंगच्या तुटलेल्या तारेचा इलेक्ट्रिक शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे। सुमन चव्हाण स्वतःच्या शेतामध्ये शेळ्या चारण्यासाठी गेल्यानंतर पडलेल्या विजेच्या तारांना अडकून शॉक लागल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, अशी तक्रार सूर्यकांत दादा चव्हाण राहणार रांजणी यांनी म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे। या घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, महिला पोलीस MN हंगे, महिला पोलीस हवालदार रुपाली फडतरे यांनी सहकार्यासह घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला। त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून म्हसवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार MN हंगे, महिला पोलीस हवालदार रुपाली फडतरे करत आहेत। मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।